रणरागिणी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत। लातूरहून आलेली दिंडी आपले घर सोसायटीत दाखल, पुणेकरांनी केले भक्तिपूर्वक स्वागत। पंढरपूर वारीतील लातूर जिल्ह्यातील खास दिंडी आज पुण्यातील आपले घर सोसायटी येथे दाखल झाली। चहा पाणी, भोजनाची सेवा आणि भक्तिमय वातावरणात हरिपाठ कीर्तनाचा जल्लोष। ज्ञानोबा तुकारामच्या गजरात सारा परिसर भरला भक्तिरसाने। पंढरीची वाट चालताच घडती वाटा नशिबाच्या, असाच एक पवित्र आणि भावनांनी ओथंबलेला क्षण आज पुण्यातील आपले घर सोसायटीत अनुभवायला मिळाला। लातूर जिल्ह्यातून आळंदी ते पंढरपूर या पायी वारीला निघालेल्या विशेष दिंडीचे आज पुण्यात आगमन झाले। टाळ, मृदंग, अभंग आणि ज्ञानोबा तुकारामच्या गजरात ही दिंडी जेव्हा सोसायटीत पोहोचली तेव्हा सारा परिसर भक्तिमय वातावरणाने भरून गेला। सोसायटीमधील रहिवाशांनी या दिंडीचे मनोभावे स्वागत केलं। चहा पाणी, जेवण या सोयी तर केल्याच, पण ज्या उत्साहाने वारकऱ्यांसोबत हरिपाठ, भजन आणि कीर्तनात सहभाग घेतला त्यातून पुणेकरांची आपुलकी आणि श्रद्धा दिसून आली। हा क्षण केवळ स्वागताचा नव्हता, तो सेवेचा, श्रद्धेचा आणि आपल्या संस्कृतीच्या जिवंत दर्शनाचा होता। आज आपले घर सोसायटीने फक्त दिंडीचं स्वागत केलं नाही तर पंढरपूरच्या वाटेवर चालणाऱ्या भक्तीच्या प्रवासात आपली ही एक शिदोरी अर्पण केली। गाव कोणतं तुमचं? गाव माझं ढोकी, तालुका, जिल्हा लातूर। बरं, किती वर्षापासून तुम्ही दिंडी चालवताय? आम्ही आता ही 15 वर्ष आहे। गावाकडे लॉकडाऊनमध्ये 2 वर्ष सवळा सासरा। बरं, आता जी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं 20,000 रुपये द्यायचे प्रत्येक दिंडीला, ते तुम्हाला मिळाले का? नाही, आम्ही घेतलेली नाही तर आम्ही तिथे काही पैसे घेत बी नव्हतो। का बरं घेतले नाही तुम्ही? नाही, काय करायचे पैसे घेऊन? आमची निष्ठांत वारी, आमची माऊली आणि पंढरीनाथ हे आम्हाला भरपूर देतो। अच्छा, किती लोक आहे तुमच्या दिंडीमध्ये? माझ्या दिंडीमध्ये सध्या 150 वर्षाच्या आतच मी लोक घेतो। आपली जेवढी सेवा होती तेवढंच करतो। मग आज मुक्काम कुठे आहे तुमचा? आज मुक्काम आपलं घर सोसायटी, चंदन नगर। नाव सांगा तुमचं? नाव? अरुण प्रताप शिंदे। हा, कुठून आले? तालुका, जिल्हा लातूर। किती वर्षापासून ही दिंडी तुमची? 17 वर्षे। 17 वर्षापासून दिंडी आहे। श्री संत निवृत्तीदास महाराज प्रसादी दिंडी आहे। गेले 17 वर्षे आळंदी ते पंढरपूर दिंडी आहे। बरं, जे मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये द्यायचं अनुदान असं ठरवलेलं होतं, मग तुम्हाला मिळाले का ते 20,000 रुपये? ते 20,000 आम्हाला मिळालेले नाहीत। त्याचं कारण ज्या दिंडीली नंबर आहेत, ज्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यांच्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून 20,000 दिले जातात। आमच्या दिंडीला आणखी नंबर आलेला नाही, त्याच्यामुळे आम्ही त्याची अपेक्षाही केलेली नाही। तुमच्या दिंडीत एवढे लोक असताना तुम्ही का बरं नंबर घेतला नाही? मग नंबर तिथं रजिस्ट्रेशन करावं लागतं। अच्छा, नियमानं चालावं लागतं दिंडी। अच्छा, मग अशा किती दिंडी आहेत असं तुम्हाला वाटतंय? अशा बऱ्याच दिंड्या आहेत, पुढं पण बऱ्याच आहेत आणि पाठीमागं पण बऱ्याच दिंड्या चालतात। मागणीच्या, तुकोबारायाच्या जवळजवळ 100-150 दिंड्या पुढं असतात। तुम्हाला इथं आपले घर सोसायटीत येऊन कसं वाटतंय? एकदम समाधान वाटतं। आपले घर सोसायटी म्हणजे आपलं घर असल्यासारखं वाटतं। या ठिकाणी सर्वजण आमची मनोभावाने सेवा करतात। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनल रणरागिणी न्यूज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। धन्यवाद।